डिझाइन बॉक्सचे नरेश अरोरा यांनी अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवून जो फोटो काढण्याचा उन्मत्तपणा केला, त्यावरच मी त्यांना परवा प्रश्न विचारला होता. त्यानंतर ते ट्वीट मला माझ्या काही सहकार्याने डिलीट करायला लावलं होतं. ते ट्वीट डिलीट झाल्यानंतर पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर महा-एन-सी-पी स्पीकवर माझा पक्षाशी काही संबंध नाही, अशा पद्धतीचा ट्वीटचं कंटेंट हे नरेश अरोरा यांच्याकडून दिलं गेलं. आमचा त्यांना साधा प्रश्न असा आहे, तुमच्यामुळे 41 सीट आल्या असं जर तुम्ही म्हणता, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तळागाळातला कार्यकर्ता, बूथ प्रमुख असेल, पन्ना प्रमुख असेल, आमचा तालुका अध्यक्ष असेल, जिल्हाध्यक्ष असेल, सोशल मीडियाचे प्रमुख असतील, यांनी नेमकं काय फक्त घरी बसायचं काम केलं का? आणि तुम्ही यशाचं श्रेय घ्या. तुमच्यासारख्या 5 पी-आर एजन्सी ह्या देवेंद्रजी फडणवीसांकडे आहेत. 6 ते 7 पी-आर एजन्सी माननीय एकनाथराव शिंदे साहेबांकडे आहेत. त्यांनी तर 55 आणि 135 सीट आल्या म्हणून त्याचं भांडवल केलं नाही आणि कोणीही त्यांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिंमत केली नाही. आदरणीय अजितदादा हे पक्षाचे नेते आहेत. ते या राज्याचे ज्येष्ठ नेत्यांमध्ये एक मानले जातात. त्यांच्या खांद्यावर हात ठेवणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा अपमान आहे. म्हणून नरेश अरोरा यांचा या वर्तनाचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो, धिक्कार व्यक्त करतो. त्यांनी लवकरात लवकर महाराष्ट्राची माफी मागावी असं आवाहन आपल्या चॅनलद्वारे मी नरेश अरोरा यांना करतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.